भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा ठाण्यात आज जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर येथे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महापौर शर्मिला पिंपळकर व शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत यावेळी नराधमाच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळण्यातही आला. अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही असे स्पष्ट मत मांडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बदलापूर येथील प्रकरणात ज्याप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आरोपीवर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नरसापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी संपूर्ण जनतेची मागणी असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका व्यक्त केली. जर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनीही संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. खरं तर हा निषेध आंदोलन आज महिला आघाडीच्या वतीने आणि नगरसेवकांच्या वतीने करण्यात येतं. अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे. ही जी विकृती आहे त्या विकृतीला कुठेतरी आपण वेळीच जर ठेचलं असतं तर अशा प्रकारच्या घटना मला असं वाटतं घडल्या नसत्या. समाजामध्ये अशा विकृती अजूनही आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्याला जाणवत असतात. कायदा हा कठोर बनवलाय पण तो इम्प्लिमेंट होतो की नाही ह्याचा पण विचार करावा लागतोय आपल्याला. कायद्यामध्ये खूप उशिरा आपल्याला न्याय मिळतो पण ह्या अशा जर गोष्टी आपण लवकरात लवकर त्याचा न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कोण पुढे असं करण्यासाठी धजावणार नाही. सगळे लोक म्हणजे घाबरतील ह्याच्या पुढे. तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावरती योग्य ती पावलं उचलावी आणि लवकरात लवकर जरी सरकारने सांगितलं असेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालू आहे, मला असं वाटतं केस चालवायची पण गरज नाही. ज्यावेळी त्या विकृतीला आपण अरेस्ट केली आणि त्यांनी जर कबुली जबाब दिला असेल तर ते जज समोर बसून त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच ताबडतोब फाशीचा निकाल त्यांनी जाहीर केला पाहिजे होता. पण तरी पण आपली न्याय व्यवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण करतो. म्हणून कदाचित सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतं. या मुलीवर आघात होताना नुसतं कुटुंबावर आघात नाही झाला तर संपूर्ण समाजावर, संपूर्ण माणुसकीवर आघात झालेला आहे. कारण वयाची मर्यादा कुठेतरी ओलांडून अशा प्रकारे 3-4 वर्षाच्या मुलांवर पण अत्याचार होत आहेत. महिलांवर तर होत आहेतच पण 3-4 वर्षाच्या मुलांना देखील सोडत नाही. तर ह्या विकृतीला जर ह्याच्यापूर्वी पण त्या व्यक्तीवरती 2 केसेस होत्या, त्याच वेळी जर त्याला ठेचलं असतं तर मला असं वाटतं की ही विकृती त्याच वेळी थांबली असते आणि ती मुलगी जी आहे ती 4 वर्षाची आज आपल्यात असते. नसरापूर येथे ज्या 4 वर्षीय चिमुकलीवर जो अत्याचार करून तिचा दुर्दैवी असा हत्या केली आहे, अशा या विकृतीला, या माणसाला खरं तर त्यावेळेलाच फाशी दिली गेली पाहिजे होती. ज्या वेळेला मला वाटतं बदलापूर येथे अशी घटना आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, मला वाटतं ही घटना त्या क्षणीच त्यावेळेला फाशी देण्यात आली होती. आणि हे योग्य ते निर्णय खरं तर त्या वेळेला झाले पाहिजे होते की महिलांवरचे अत्याचार होतच आहेत आणि म्हणून मला वाटतं घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये आणि कायद्यामध्ये अशा काहीतरी इम्प्लिमेंट झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्वरित त्या विकृतीला फाशी देण्याचा निर्णय खरं तर सरकारने घेतला पाहिजे होता. आज ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही सर्व, माझी महापौर, मी महापौर, आपल्या सर्व नगरसेविका, सर्व महिला आघाडी, आम्ही यांनी जाहीर निषेध इथे नोंदवला आहे आणि सरकारला एवढीच विनंती करतो की योग्य तो न्याय त्या कुटुंबाला तुम्ही द्यावा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. परराज्यातून औषधांच्या बनावट चलनच्या आधारे दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत सुमारे 1,66,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाहन चालक परगत सिंग करतार सिंग आणि अमृतबीर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. औषधांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने परराज्यातील म्हणजेच गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव टोलनाका ते माजिवडा रोड परिसरात पथकाने 5 मे रोजी सापळा रचला होता. सुमारे सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या कंटेनर क्रमांक MP09GG 7930 हे वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान वाहनात पुढे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या 180 मिलीच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. एकूण 1450 बॉक्स विदेशी मद्य पथकाने जप्त केल्या. तसेच संबंधित कंटेनरसह एकूण 1,66,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करून वाहन चालक परगत सिंग करतार सिंग आणि अमृतबीर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ठाणे 1 प्रवीण तांबे, प्रभारी उपअधीक्षक ठाणे 1 आनंद पवार तसेच उपअधीक्षक ठाणे 1 रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक MP धनखेडे, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक VG थोरात तसेच PS नागरे, PP महाजन, DK पाटील, SS यादव, PP पाटील, MG शेख आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलाव येथे तातडीने सुरक्षा रक्षक नेमावेत. तसेच शाळा क्रमांक 32-126 मधील उर्दू माध्यमाची शाळा 8वी पर्यंतच असून 9वी व 10वीचे वर्ग सुरू करावेत. तेथील प्राच्य विद्या संस्थेतील जागेची पाहणी करून त्या ठिकाणी सुरू करता येतील का ते पाहावे. तसेच प्रभागातील पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व कामे करण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी संबंधित विभागाला दिल्या. प्रभाग क्रमांक 19 मधील प्रलंबित असलेल्या कामांबाबत स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, रवींद्र फाटक, मिनल संखे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांची भेट घेतली होती. याबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे, सर्व स्थानिक नगरसेवक व विविध विभागांचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिक्षण, स्वच्छता, सुरक्षा आणि सुशोभीकरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हजुरी येथील उर्दू शाळा क्रमांक 32-126च्या पटांगणात असलेले बांधकाम काढून विद्यार्थ्यांसाठी मोकळे मैदान उपलब्ध करून द्यावे. तसेच पटांगणालगत असलेल्या इमारतीतील 3 मजले
प्राच्य विद्या अभ्यास संस्थेला दिले असून या इमारतीतील 2 मजले उर्दू शाळेसाठी द्यावेत, जेणेकरून उर्दू माध्यमांची 9वी व 10वीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केली. तसेच प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या आवारात देखील मोकळी जागा असून तेथेही वर्ग खोल्या तयार करता येऊ शकतील, अशी ही सूचना नगरसेविका नम्रता भोसले यांनी केली. यावर सदर इमारतीची पाहणी करून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. दरम्यान प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलाव परिसरातील वाढत्या अस्वच्छता आणि सुरक्षेच्या समस्याही यावेळी बैठकीत मांडण्यात आली. तलाव परिसरात मद्यपान, नशेखोरी, कचरा साचणे आणि सुरक्षेअभावी गैरप्रकार वाढत असल्याचे निदर्शनास येत असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी केली. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी तलावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश सुरक्षा रक्षकांना दिले. गेले 2 महिने हक्काची पेन्शन न मिळाल्याने जगायचे कसे, असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पेन्शनच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ठाणे शहरातील कार्यालयाबाहेर या कर्मचाऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन केले. राज्यातील तब्बल 14,000 सेवानिवृत्त कर्मचारी हे पेन्शनपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या मागण्यांकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते लेखा शीर्ष महालेखाकार मुंबई यांच्या कार्यालयाने गोठवल्यामुळे मार्च 2026 पासून सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. त्यामुळे प्राधिकरणातील सेवानिवृत्ती कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्ती कर्मचारी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध कार्यालयांसमोर धरणे आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मार्च 2026 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना 2026-27च्या अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयांची तरतूद असून सुद्धा सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही, ही खेदाची बाब असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. आज अनेक सेवानिवृत्ती कर्मचारी हे केवळ पेन्शनवर अवलंबून असून त्यांना औषध उपचारासाठी पैसे नाही, त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, अशी व्यथा देखील त्यांनी व्यक्त केली. आज आम्हाला 1 दिवस धरणे आंदोलन करावे लागत आहे. पेन्शन लवकर न मिळाल्यास हजारोच्या संख्येने पेन्शनधारक आझाद मैदानावर उपोषण करतील, असा इशारा कृती समितीचे सदस्य सिद्धार्थ रोकडे यांनी दिला आहे. एकीकडे शासन लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवताना पाहायला मिळत आहे, मात्र शासनातले जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवलं जात आहे. काय नेमकं आपला आक्रोश? लाडक्या बहिणीमधल्या ज्या वंचित आहेत त्यांना पेन्शन पासून नाही ठेवलेलं. आमचे पेन्शन धारक जे आहेत ना, ते लाडक्या बहिणीमध्ये कोणी गेलेलं नाहीये आणि आम्ही फक्त सरकारी नोकर आहोत. सरकारी नोकर म्हणून आम्हाला नोकरच बनवून ठेवलेलं आहे. आम्हाला काही मिळत नाहीये. इथे पेन्शन मागून मागून प्रत्येक वेळेस आम्ही थकलोय. प्रत्येक वेळेस आमचे अधिकारी जे आहेत ह्याचे कमिटीचे, ते लेटर देऊन देऊन थकलेत. प्रत्येकांना सांगतात की ह्यावेळेस देऊ, त्यावेळेस देऊ, देणार कधी माहिती नाही. आम्ही आपलं वाट बघतोय. आता 2 महिने झालेत सर, आम्हाला अजून पेन्शन नाहीये. आम्हाला 2-4 दिवसापूर्वीच मला एक न्यूज आली, कोणी ना लातूर मधले आरेखक त्यांना पैसे नसल्यामुळे, औषधं नसल्यामुळे ते वारले. अशी आमची अवस्था असताना सरकारला वाटत नाही की 2 महिने झालेत, हे वरिष्ठ लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना प्रॉब्लेम होतो जगण्याचा, त्यांना सपोर्ट नाही कुणाचा. अहो, ही आमची पेन्शन म्हणजे एक इज्जतीची झालर आहे, एक चादर आहे. आम्ही कुणाकडे हात पसरणार नाहीये. त्याच्यासाठी आम्ही पेन्शन मागतोय. आम्हाला हक्काचं जेवू द्यावं, तेवढंच आम्ही सांगतो. 2 महिने झाले आम्हाला अजून पेन्शन नाही मिळालेली. गेल्या 6 महिन्यापासून पेन्शन बाबत शासनाकडून असाच घोळ चालू आहे आणि आता 2 महिन्यापासून तर आमची पेन्शनच बंद केलेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे एकूण 14,000 कर्मचारी पेन्शन पासून 2 महिन्यापासून वंचित आहे आणि या पेन्शन पासून सगळं आमचं अडलेलं आहे ना. आम्ही आता वयस्कर माणसं आहोत, 60, 70, 80, 85 पर्यंत गेलेले आहेत. खाण्याचे, पिण्याचे, औषधाचे सगळेच हाल होत आहेत ना आमचे. ते शासनाला माहिती नाही का, समजत नाही का? लेखा शीर्षाचा घोळ जो आहे, आमचा काय आमचा संबंध नाही त्याच्याशी, आमचा प्रश्न नाही, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये, शासनाचा प्रॉब्लेम आहे. तो शासन स्तरावर ते कधी पण सॉल्व्ह करू शकतात ना. त्याच्यात एवढं त्यांचा प्रॉब्लेम का त्यांचा याच्यामध्ये?
तर शासनाला एवढी एकच विनंती आहे की त्यांनी हा लेखा शिक्षाचा जो घोळ आहे तो प्लीज तरी कृपया लवकरात लवकर संपवून आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन देण्यात यावी ही आम्ही एक नंबर विनंती करतो, जेणेकरून आमचं उर्वरित आयुष्य सुखाने समाधानाने चालेल.